हाय गर्ल्स, गुड मॉर्निंग. क्वेश्चन नंबर 1 बघा. सिक्वेन्स अँड सिरीजमधला आहे. विच टर्म ऑफ द फॉलोइंग, विच टर्म ऑफ द सिक्वेन्स √3, 3, √3 इज 243. आता ह्याच्यामध्ये बघा ए इक्वल्स टू √3, व्हॅल्यू ऑफ ए इक्वल्स टू √3, एची व्हॅल्यू काय √3 आहे. फॉर्म्युला आहे आपल्याजवळ TN इक्वल्स टू ए R⁻n - 1. ज्यावेळेस आपल्याला सिक्वेन्स फाइंड करायची हा फॉर्म्युला यूज करायचा. TN इक्वल्स टू व्हॅल्यू ऑफ ए म्हणजे ही जी फर्स्ट टर्म आहे ती व्हॅल्यू आपण एची घ्यायची म्हणजे √3 इन ब्रॅकेट आरची व्हॅल्यू काय घ्यायची √3 टू द पॉवर n - 1, त्याचा पॉवर काय घ्यायचा n-1 इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला 243, म्हणजे याच्यामध्ये येणार आहे 243 इक्वल्स टू. आता 243 हा कशाचा पॉवर आहे 3 टू द पॉवर 5 आहे, म्हणजे 3चा 5th पॉवर जर आपण घेतला तर तो काय येणार आहे 243 येणार आहे. √3 टू द पॉवर n अँड 3 टू द पॉवर n/2. ह्याला आपण काय घेऊ शकतो √3 टू द पॉवर n आहे इक्वल्स टू हा जो रूट आहे, रूट जर आपण कॅन्सल केला तर पॉवर काय होणार आहे 1/2, आणि n जर 1/2ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार n/2 इक्वल्स टू 3 टू द पॉवर 5. आता दोन्हींचा बेस सारखा आहे म्हणजेच पॉवर कसा असणार आहे सेम असणार आहे. n/2 इक्वल्स टू काय येणार याच्यामध्ये 5. देन व्हॅल्यू ऑफ n इक्वल्स टू 10. nची व्हॅल्यू किती आहे 10 आहे. हे झालं याचं आन्सर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा. C0 + C1 + C2 + अप टू C10 इक्वल्स टू 1024 एवढंच दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त काय करायचं आपल्याला की हे पण पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहायचे, म्हणजेच 2 टू द पॉवर कोणत्या फॉर्ममध्ये येणार आहे 10च्या फॉर्ममध्ये. टू टू द पॉवर 10 इक्वल्स टू काय लिहायचं 1024. क्वेश्चन नंबर 3 बघा. फाइंड द फॉलोइंग GPs, फाइंड SN. आता GP फाइंड करायची याच्यामध्ये. फॉर द फॉलोइंग GP दिलेली जी GP आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय फाइंड करायचं SN फाइंड करायचं. याच्यामध्ये एक ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, एक जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. जे सिक्वेन्स नाही येतात त्याला आपण ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणतो, आणि जे सिक्वेन्स म्हणजे ज्याच्यातला डिफरन्स सेम येतो. सपोज इथं 2चा टेबल आला, 2, 4, 6 या दोन्हींचा डिफरन्स 2, 2 आलेला आहे. असा जर डिफरन्स आला तर त्याला ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणतो आपण. आणि इथं जो डिफरन्स आलेला आहे 3, 6, 12 इथे याची परत टॉईस होत आहे, म्हणजे याला आपण GP म्हणतो, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. याच्यामध्ये काय फाइंड करायचं S फाइंड करायचा. आता बघा 3, 6, 12, 24 आपल्याला दिलेले. व्हॅल्यू ऑफ E इक्वल्स टू 3, एची व्हॅल्यू किती आहे 3. R इक्वल्स टू काय घ्यावं लागणार आहे 6/3 इक्वल्स टू 2. दोन्हींचं डिव्हिजन घेतलं तर आरची व्हॅल्यू किती आहे 2. आता याच्यामध्ये दोनच फॉर्म्युले आहेत बघा. इफ R इज ग्रेटर दॅन 1 अँड इफ R इज लेस दॅन 1. जर R 1पेक्षा मोठं असेल म्हणजे R पॉझिटिव्ह असेल किंवा 1पेक्षा मोठं असेल, आणि R हा 1पेक्षा कमी असेल, 0 असेल किंवा निगेटिव्ह असेल, तर R ज्यावेळेस ग्रेटर असतो त्यावेळेस SN इक्वल्स टू A इन ब्रॅकेट R⁻n - 1 अपॉन R - 1 ॲज इट इज फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि इथं SN इक्वल्स टू A ज्यावेळेस R लेस असतो A इन ब्रॅकेट 1 - R⁻n अपॉन 1 - R. SN इक्वल्स टू Aची व्हॅल्यू किती घ्यायची 3 घ्यायची. Rची व्हॅल्यू काय आहे आपण फाइंड केलेली 2. 2चा पॉवर काय घ्यायचा n - 1 अपॉन R - 1 म्हणजेच 2 काय घ्यावं लागेल 1. त्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर खाली बेसला 1च येणार, म्हणजेच 3 इन ब्रॅकेट 2 टू द पॉवर n - 1. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. सर्कलमधला क्वेश्चन आहे. फाइंड द सेंटर अँड रेडियस ऑफ द सर्कल. याच्यामध्ये काय फाइंड करायचं आपल्याला सेंटर आणि रेडियस सर्कलची फाइंड करायची. ज्यावेळेस आपण हे फाइंड करतो त्यावेळेस आपल्याला जनरल इक्वेशन माहीत पाहिजे सर्कलचं जनरल इक्वेशन आहे x² + y² + 2gx + 2fy + c = 0. हे झालं सर्कलचं जनरल इक्वेशन. या जनरल इक्वेशनसोबत आपल्याला सर्कलचं हे इक्वेशन काय करावं लागणार आहे कम्पेअर करावं लागणार आहे. c इक्वल्स टू -g, -f ही व्हॅल्यू आहे. देन R इक्वल्स टू काय येणार आहे स्क्वेअर रूटमध्ये g² + f² - c. हे दोनच फॉर्म्युले लक्षात ठेवा. C जर आपल्याला काढायचं असेल सेंटर तर -g, f ब्रॅकेटमध्ये घेतो, तो झाला सेंटर. आणि R इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये g² + f² - c. 2g इक्वल्स टू 2. आता ह्याच्यावरून जर आपण व्हॅल्यू कम्पेअर केल्या तर हा x आणि x सोडून द्या. 2gची व्हॅल्यू काय घ्यावं लागणार आहे -2. अँड
याच्यावरून जर पाहिलं तर 2f व्हॅल्यू आपल्याला काय घ्यावं लागणार आहे 4. 2f इक्वल्स टू 4. अँड ची व्हॅल्यू काय घ्यावं लागणार आहे ची व्हॅल्यू -4. देन g इक्वल्स टू -1. f इक्वल्स टू काय येणार आहे 2. अँड c इक्वल्स टू -4. c इक्वल्स टू -g -f. ह्याच्यामध्ये मायनस ॲज इट इज ठेवा. ची व्हॅल्यू काय आलेली आपली -1. मायनस काय होणार आहे प्लस, म्हणजे इथे येणार आहे 1 एफची व्हॅल्यू काय येणार आहे ह्याच्यामध्ये -f -2. आणि स्क्वेअर रूटमध्ये जीचा स्क्वेअर प्लस एफचा स्क्वेअर -c. जीचा स्क्वेअर केला म्हणजे -1चा स्क्वेअर केला तर तो येणार आहे +1. 2चा स्क्वेअर जर केला तर तो काय येणार आहे +4. आणि मायनस काय होणार इथं +4. म्हणजे सर्वांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर इथं काय येणार आहे स्क्वेअर रूटमध्ये 9 इक्वल्स टू 3. त्याच्यानंतर डिफरन्शिएशनमधला क्वेश्चन आहे बघा. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इक्वल्स टू 3x⁴ प्लस log of x मायनस cos x. आता याच्यामध्ये हे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पाठ करावं लागतात. तर आत्ताच एक डेरिव्हेटिव्ह लक्षात 3 डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये लक्षात ठेवा. xnचं जर डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं असेल n(x⁴n -1) हा झाला x⁴n चा डेरिव्हेटिव्ह. कोणत्याही फंक्शनचा पावर जर n आला म्हणजे नंबरच्या फॉर्ममध्ये आला तर हा जो 3/2 आहे हा काय करायचा खाली घ्यायचा, म्हणजे 3/2 x⁴n -1. यांची व्हॅल्यू इथं 3/2 आहे. 3/2 मायनस काय करावं लागणार आहे 1. आता यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3 - 2/2 राहणार आहे. म्हणजेच 3/2 x⁴ 3 - 2 केलं तर 1 येणार आहे 1/2. आणि x⁴ 1/2ला आपण काय लिहू शकतो √x. एवढं झालं. त्याच्यानंतर परत ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. log xचा डेरिव्हेटिव्ह कधी पण लक्षात ठेवायचं काय येणार आहे 1/x येणार आहे. आणि मायनस ॲज इट इज ठेवलं आपण. cos xचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे -sin x येणार आहे. हा एक पार्ट करायचा. मायनस काय होणार याच्यामध्ये प्लस, म्हणजेच 3/2 √x प्लस 1/x प्लस sin x. आता ह्याच्यामध्ये पहा क्वेश्चन त्याच्या पुढचा प्रोबॅबिलिटीमधला क्वेश्चन आहे हा. अ कॉइन इज टॉस्ड 8 टाइम्स. इन हाऊ मेनी वेज वी कॅन ऑब्टेन 4 हेड्स अँड 4 टेल्स. अ कॉइन इज टॉस्ड 8 टाइम्स. एक कॉइन जर आपण 8 टाइम टॉस केला तर आपल्याला कोणत्या पॉसिबिलिटीज भेटणार आहे, ज्याच्यामध्ये 4 हेड्स अँड 4 टेल्स असणार आहेत. आणि ॲटलिस्ट 6 हेड, कमीत कमी 6 हेड असणार आहे. कमीत कमी, जास्तीत जास्त किती येणार आहे त्याच्या पुढचे. कॉइन जर आपण 8 वेळेस फेकला तर कमीत कमी 6 म्हटल्यानंतर जास्तीत जास्त 7 किंवा 8 येणार आहे. आता ज्यावेळेस आपण हे प्रोबॅबिलिटीनुसार जर 10च्या नुसार आपण सॉल्व केलं तर ते हार्ड जाईल याची घेण्यासाठी. त्याच्यासाठी काय करायचं, कॉइन इज टॉस्ड 8 टाइम्स मीन्स n इक्वल्स टू आपल्याला काय घ्यावं लागणार आहे 8 येणार आहे. त्याच्यानंतर हेड किती आहे ह्याच्यामध्ये 4 अँड टेल्स इक्वल्स टू 4. टोटल अरेंजमेंट जर आपल्याला घ्यायची तर मेन 8 फॅक्टोरियल आहे. त्या 8चे आपल्याला काय घ्यावं लागणार आहे 4 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल असणार आहे. मेन काय आहे 8 फॅक्टोरियल आणि अपॉनमध्ये काय घ्यायचं 4 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. 8 नंतर 7 नंतर 6 नंतर 5 आणि नंतर 4 असणार आहे इथं अपॉनमध्ये. हा एक 4 फॅक्टोरियल ॲज इट इज ठेवा. आणि ह्या 4 फॅक्टोरियलला आपण 4 3 2 1 घेऊ शकतो. हा 4 फॅक्टोरियल काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. 2 1 जर 2, 2 3 जर 6. त्याच्यानंतर 4 1 जर 4, 4 2 जर 8. परत त्यांचं कॅल्क्युलेशन करा. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काय भेटणार आहे 56/2. दोन्हींचं डिव्हिजन घेतलं तर ते भेटणार आहे 28. आता दोन्हींचं डिव्हिजन हे इथं जर आपण कॅन्सलिंग केली तर आपल्याला 70 वेज भेटणार आहे. म्हणजे टोटल अरेंजमेंट किती झालं आपल्या 70 वेज. परत काय दिलेलं आहे ॲटलिस्ट 6 हेड्स, कमीत कमी 6 हेड. ह्याचा अर्थ इट कॅन बी 7 or 4. त्या 7 किंवा 8 असणार आहेत, कारण कॉइन आपण किती वेळेस टॉस केला 8 टाइम्स. आता अरेंजमेंट ऑफ 6 हेड्स अँड 2 टेल्स. 8 ज्यावेळेस आपल्याला घ्यायचे असेल तर 6 हेड घ्यावं लागणार आहे आणि 2 काय घेतले आपण टेल घेतलेले. म्हणजेच 8 फॅक्टोरियल घ्यायचं, 6 हेड हे झालं हेडचं आणि 2 काय घ्यावं लागणार आहे टेल्स घ्यावं लागणार आहे. 8 × 7 × 6 × किंवा 6पर्यंतच ठेवा. आणि या 6 फॅक्टोरियलसोबत काय करा कॅन्सल करा. 2ला 2 × 1 करा. हे 6 फॅक्टोरियल काय होणार आहे कॅन्सल. 2 1 जर 2, 2 4 जर 8. 4 × 7 जर केलं तर आन्सर काय येणार आहे 28. हे इथं आलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथं बघा अरेंजमेंट ऑफ 7 हेड्स. ज्यावेळेस आपण 7 हेड घेतो 8 फॅक्टोरियलपैकी आपण किती हेड्स घ्यायलो 7 हेड्स. म्हणजे 8 × 7 फॅक्टोरियल करा आणि बेसच्या 7 फॅक्टोरियलसोबत काय करा कॅन्सल करा. म्हणजेच काय येणार आहे 8. इथं येणार आहे 8.
आता अरेंजमेंट ऑफ 8 हेड्स, 8 हेड्सची जर आपल्याला अरेंजमेंट करायची असेल तर 8 फॅक्टोरियल अपॉन 8 फॅक्टोरियल दोन्ही काय होणार आहेत, कॅन्सल, म्हणजे आन्सर काय असणार आहे, 1 असणार आहे. आता टोटल अरेंजमेंट विचारलेली आहे. टोटल अरेंजमेंट ज्यावेळेस आपल्याला घ्यायची आहे, आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेशनची काय करावं लागणार आहे, ॲडिशन करावं लागणार आहे. हे 28 घ्यावं लागणार आहे, त्याच्यानंतर हे 8 आणि हे 1 तिन्हींची जर आपण ॲडिशन केली तर ती किती येणार आहे, 37. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन पुढचा बघा. इन्सर्ट 4 टर्म्स बिटवीन 2 and 22 सो दॅट न्यू सिक्वेन्स इज इन AP. हे ज्या 4 टर्म्स आपल्याला 4 टर्म्स इन्सर्ट करायच्या कशामध्ये, 2 आणि 22मध्ये अशा 4 टर्म्स घ्या की आपली सिक्वेन्स काय आली पाहिजे, AP म्हणजे ॲरिथमेटिक प्रोग्रेशन आली पाहिजे. सपोज पहिला नंबर आपल्याला 2 दिलेला आहे आणि लास्ट नंबर ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये 22 दिलेला आहे. हा इथं 22 म्हणजेच A1 A2 A3 A4 अशी सिक्वेन्स जाणार आहे आणि फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर आपल्याला भेटलेला आहे. A इक्वल्स टू आपण फर्स्ट नंबरला 2 कन्सिडर करतो, त्याच्यातला डिफरन्स आपल्याला सध्या माहिती नाही आहे, पण T6 इक्वल्स टू 22 म्हणजे शेवटचं काय दिलेलं आहे आपल्याला, 22 दिलेलं आहे. अँड N इक्वल्स टू काय येणार आहे, 6. TN फॉर्म्युला यूज करा. TN इक्वल्स टू A प्लस इन ब्रॅकेट N-1 इंटू D. त्याच्यामध्ये TNची व्हॅल्यू किती आहे, 22. ती व्हॅल्यू आपण ॲज इट इज घेतली. 22 इक्वल्स टू Aची व्हॅल्यू किती आहे, 2 प्लस N-1 इंटू D. N-1 म्हणजे 6-1 इंटू D ॲज इट इज ठेवले. हे 22 हे प्लस 2 आहे, पलीकडे जाऊन काय होणार आहे, -2 म्हणजे दोन्हींची सबस्ट्रॅक्शन येणार आहे. 20 इक्वल्स टू 6-1 केलं तर 5D ॲज इट इज करायचं. हे 20 हे इंटूमध्ये इकडे येऊन काय होणार आहे, डिवाइडमध्ये इक्वल्स टू D. Dची व्हॅल्यू आपल्याला काय भेटणार आहे, 4. Dची व्हॅल्यू जर 4 भेटली तर A1ची व्हॅल्यू आपण कसं काढतो, A1मध्ये D ॲड करतो. A2ची काढायची Aमध्ये D ॲड करतो. A2ची ज्यावेळेस व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल Aमध्ये आपण 2D ॲड करतो आणि A3ची व्हॅल्यू काढायची असेल तर Aमध्ये आपण 3D ॲड करतो. मग Aमध्ये मला जर D ॲड करायचं असेल तर Aची व्हॅल्यू किती घेतलेली सुरुवातीला, 2 आणि Dची व्हॅल्यू आपली आत्ता काय आलेली आहे, 4. म्हणजे दोन्हींचं आन्सर किती आलं, 6 आलं. हे झालं A1. त्याच्यानंतर A2 ज्यावेळेस फाईंड करायचं असेल तर A प्लस काय घेणार आहे मी, 2D. Aची व्हॅल्यू किती आहे, 2 आणि 2ला 2. Dची व्हॅल्यू किती होती, 4. 2 इंटू 4 केलं तर आन्सर काय येणार आहे, 8. म्हणजे त्यांचं आन्सर किती आलेलं आहे, 10. तसंच A3 A4चं आन्सर फाईंड करायचं. आणि तुम्हाला मी हा एक 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इक्वल्स टू प्लस अप टू N स्क्वेअर इक्वल्स टू N इन ब्रॅकेट N+1 इन ब्रॅकेट 2N+1 अपॉन 6 हा क्वेश्चन घेतलेला आहे. हा पण क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. आणि एक थेरम आहे U इंटू व्हीचा, तो सेंड करेल मी तुम्हाला. U इंटू व्हीचा किंवा तुमच्या बुकमध्ये आहे बघा तो थेरम, U इंटू व्हीचा थेरम डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये आहे. तो एक थेरम प्रिपेअर करा. ओके. काही नाही समजलं तर मला विचारा आणि हे व्यवस्थित लिहून घ्या.